या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ठाकरेंच्या सेनेला चांगलाच दणका बसलेला आहे। ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये दाखल झालेल्या आहेत। भाजपचा कमळ घोसाळकर यांनी हाती घेतल्यानंतर समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1 वर्षाआधी अभिजितची मुलगी झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही पोस्ट केलेला आहे की मुळांनो बंद राहतील, निष्ठा मी कायम राहीन, मात्र काही कठीण कारणामुळे तुम्ही निर्णय घ्या। आता देखील तुम्ही बोलात वेदनेतून हा निर्णय घेतलाय, काय वेदना होती नेमकं? कोण त्रास देतोय का? झाली होती। त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालू, नंतर सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे, त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये। त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे पूर्ण झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना बीजेपीमध्ये पक्षप्रवेश केलाय की अभिषेक घोसाळकर यांना न्याय मिळालेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं ताई, कुणी कामामध्ये कुणी अडथळा आणल्यामुळे कामामुळे कुणी अडथळे आणले असं काही कारण आहेत का? नाही, असं काही नाही। मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे, तर मला असं वाटतं की ते काही दबाव होता का? तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? काही दबाव होता का तुमच्यावर पक्षप्रवेशासाठी? तुमची भूमिका काय राहील ताई? तर आपण पाहतोय विकासाची कामं करण्याकरता भाजपत जाण्याचा निर्णय घेतला। माझ्या मतदारसंघातली काही कामं होत नव्हती, फडणवीसांच्या नेतृत्वात कामं होतील अशी अपेक्षा तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केलेली आहे। भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडेल असं तेजस्वी घोसाळकर म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।